नमस्कार मित्रांनो, आज आपण मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स हा टॉपिक पाहणार आहोत. मेंडल्सने मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसचा अभ्यास केल्यानंतर काही पोस्टुलेट्स दिलेत आणि या पोस्टुलेट्सचे पुढं कार्ल कॉरेन्स या शास्त्रज्ञाने लॉमध्ये कन्व्हर्जन केलं. यालाच मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स असे म्हणतात. मेंडलचे मुख्यतः 3 लॉ आहेत. ते मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहेत. सर्वप्रथम आपण पाहू मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. या ठिकाणी मोनोहायब्रिड क्रॉसवर बेस्ड असलेले 2 लॉ आहेत. एक आहे लॉ ऑफ डॉमिनन्स आणि दुसरा आहे लॉ ऑफ सेग्रिगेशन. सेकंड जो डायहायब्रिड क्रॉस आहे त्याच्यावर बेस्ड असलेला जो लॉ आहे तो लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आपण ते पुढे पाहणार आहोत. आता सर्वप्रथम आपण मेंडल्सने मोनोहायब्रिड क्रॉसच्या ऑब्झर्वेशन केल्यानंतर काही पोस्टुलेट्स किंवा कन्क्लुजन दिलेत. यालाच कार्ल कॉरेन्स याने लॉचं रूप दिलं. सर्वप्रथम मेंडल्सने जो पहिला कन्क्लुजन किंवा पोस्टुलेट्स दिलं त्याला म्हणतात पोस्टुलेट्स ऑफ पेअर्ड फॅक्टर. सेकंड पोस्टुलेट होता पोस्टुलेट्स ऑफ डॉमिनन्स आणि थर्ड जो पोस्टुलेट्स मेंडलचा होता तो पोस्टुलेट्स ऑफ सेग्रिगेशन. सुरुवातीचे जे 2 पोस्टुलेट्स किंवा कन्क्लुजन आहेत त्याचं रूपांतर लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये कार्ल कॉरेन्स याने 1901 मध्ये केलेत. आपण 1 बाय 1 जे लॉ ऑफ डॉमिनन्सचे पॉइंट आहेत ते आपण पाहू. सर्वप्रथम फर्स्ट पॉइंट, Mendel's postulates of dominance was converted into the law of dominance by Carl Correns in 1901. 1901 मध्ये कार्ल कॉरेन्स या शास्त्रज्ञाने मेंडलने जे डॉमिनन्सचे पोस्टुलेट्स दिले होते त्या पोस्टुलेट्सचे रूपांतर लॉज मध्ये केलेत. सेकंड पॉइंट, अकॉर्डिंग टू मेंडल each genetic character is controlled by a pair of unit factor or pair of alleles. मेंडलच्या मते प्रत्येक जेनेटिक कॅरेक्टर्स कंट्रोल करण्याचं जे माध्यम आहे ते आहेत पेअर ऑफ युनिट फॅक्टर और पेअर ऑफ ॲलिल्स. फॉर एक्झाम्पल, समजा एक होमोजायगस टॉल प्लांट असेल तर त्याला कंट्रोल करणारा जे पेअर्ड फॅक्टर असेल तर कॅपिटल टी असेल. जर होमोजायगस डॉप प्लांट असेल तर होमोजायगस डॉप हे जेनेटिक कॅरेक्टर कंट्रोल करणारे जे पेअर्ड फॅक्टर असतील किंवा पेअर ऑफ ॲलिल असतील ते स्मॉल टी. त्याच पद्धतीनं जर पी प्लांटचं सीडचं शेप राऊंड असेल, होमोजायगस राऊंड, प्युअर राऊंड, त्यावेळेस या राऊंड शेप असलेल्या जेनेटिक कॅरेक्टरला कंट्रोल करणारा जे काही ॲलिलचे पेअर असतील किंवा युनिट फॅक्टरचे पेअर असतील ते कॅपिटल आर आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहू. वेन 2 डिफरंट युनिट फॅक्टर्स आर प्रेझेंट इन अ सिंगल इंडिव्हिज्युअल दॅट इज हायब्रिड. ज्या वेळेस एकाच इंडिव्हिज्युअल मध्ये 2 वेगवेगळे ॲलिल्स किंवा युनिट फॅक्टर उपस्थित असेल, then only one unit factor is able to express itself and that is called as the dominant allele or dominant unit factor. जर एखाद्या प्लांट्स मध्ये 2 वेगवेगळे ॲलिल्स, फॉर एक्झाम्पल एक कॅपिटल टी आणि दुसरा स्मॉल टी असे 2 वेगवेगळे युनिट फॅक्टर किंवा ॲलिल्स असतील, त्यावेळेस त्या 2 युनिट फॅक्टर किंवा 2 ॲलिल्स पैकी फक्त एकच युनिट फॅक्टर असा असेल की तो स्वतःला एक्सप्रेस करण्यामध्ये समर्थ असेल आणि जो स्वतःला एक्सप्रेस करू शकत असेल त्याला मेंडलनं डॉमिनंट युनिट फॅक्टर किंवा डॉमिनंट ॲलिल्स असं नाव दिलं. त्याच वेळेस द अनदर युनिट फॅक्टर दॅट इज स्मॉल टी which cannot express itself in presence of dominant allele, आणि त्याचा शेजारचा जो युनिट फॅक्टर असेल त्याच्या पेअर मधला जो एक युनिट फॅक्टर असेल स्मॉल टी, तो या कॅपिटल टी डॉमिनंट ॲलिलच्या उपस्थितीमध्ये स्वतःला एक्सप्रेस करत नाही. म्हणजे हा स्मॉल टी स्वतःला एक्सप्रेस करणार नाही. जो स्वतःला एक्सप्रेस करणार नाही त्याला मेंडलनं रिसेसिव्ह युनिट फॅक्टर असं नाव दिलं. किंवा त्याला आपण ॲलिल असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, इन प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट युनिट फॅक्टर रिसेसिव्ह युनिट फॅक्टर डज नॉट
एक्सप्रेस इट सेल्फ. हा पॉईंट आपण ऑलरेडी पाहिलेला आहे की जर एखाद्या सिंगल इंडिव्हिज्युअलमध्ये दोन वेगवेगळे ॲलिल्स असतील, अशा वेळेस डॉमिनंट ॲलिलच्या उपस्थितीमध्ये हा जो रिसेसिव्ह ॲलिल असतो तो स्वतःला एक्सप्रेस करत नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, दिस कन्क्लुजन म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स इज बेस्ड ऑन द F1 जनरेशन अँड हायब्रिड कंडिशन. F1 जनरेशनमध्ये सर्व प्लांट्स आपल्याला हायब्रिड टॉल मिळतात. त्याच पद्धतीनं F2 जनरेशनमध्ये सुद्धा आपल्याला काही हायब्रिड टॉल मिळतात. ज्या ज्या ठिकाणी हेट्रोजायगस कंडिशन किंवा हायब्रिड प्लांट असेल अशा ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्स फॉलो होताना दिसतो. नेक्स्ट पॉइंट, लॉ ऑफ डॉमिनन्सला दोन एक्सेप्शन आहेत. देर आर टू एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डॉमिनन्स. वन इज लॉ ऑफ इनकम्प्लीट डॉमिनन्स, अपूर्ण प्रभावितेचा नियम, आणि दुसरा असतो लॉ ऑफ कोडॉमिनन्स, सप्रभावितेचा नियम. ते आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याआधी आपण या लॉ ऑफ डॉमिनन्स वर एक एक्झाम्पल पाहू. मेंडलनं एक प्युअर टॉल प्लांट घेतलं आणि त्याचं क्रॉस एक प्युअर डॉप प्लांट सोबत घडवून आणलं. या प्लांट्समध्ये मिओसिस होईल. मिओसिस झाल्यानंतर गॅमेट्स तयार होतील. अशा पद्धतीनं या प्युअर टॉलपासून दोन कॅपिटल टी हे गॅमेट्स तयार झालेत आणि त्याचप्रमाणे प्युअर डॉपमध्ये दोन गॅमेट स्मॉल टी तयार झालेत. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच पद्धतीने याच्यासोबत फर्टिलायझेशन कॅपिटल टी स्मॉल टी. त्याच पद्धतीने या कॅपिटल टीच्या या स्मॉल टी सोबत फर्टिलायझेशन होईल आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी, आणि याला आपण म्हणतो F1 जनरेशन. F1 जनरेशन मध्ये ऑल प्लांट्स वेअर टॉल असतात. सर्व प्लांट कसे असतात, कशी मिळाली मेंडलला टॉल, पण कसे टॉल, हायब्रिड टॉल. प्रत्येक प्लांट्स मध्ये पेअर ऑफ डिफरंट युनिट फॅक्टर और पेअर ऑफ डिफरंट ॲलिल्स आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी. F1 जी जनरेशन मेंडलला मिळाली ती कशी होती, हेट्रोजायगस कंडिशन मध्ये, किंवा त्याला आपण हायब्रिड टॉल असे म्हणू. ऑल प्लांट्स वेअर टॉल. एकही प्लांट मेंडलला या ठिकाणी ड्वार्फ मिळाला नव्हता, कारण या लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार जर हायब्रिड किंवा हेट्रोजायगस कंडिशन असेल तर हेट्रोजायगस कंडिशन मध्ये जे दोन ॲलिल असतात त्याच्यापैकी एकच ॲलिल स्वतःचं कॅरेक्टर दाखवू शकतो, दुसरा ॲलिल स्वतःचं कॅरेक्टर दाखवू शकत नाही. जो स्वतःचं कॅरेक्टर दाखवतो त्याला डॉमिनंट ॲलिल म्हणतात, आणि जो स्वतःचं कॅरेक्टर्स किंवा स्वतः तो एक्सप्रेस होऊ शकत नसेल त्याला रिसेसिव्ह ॲलिल असे म्हणतात. आणि ज्या वेळेस मेंडलने या दोन F1चं, समजा आपण या दोन जे प्लांट आहेत F1 जनरेशनमध्ये याचं सेल्फ ब्रीडिंग केली, त्यावेळेस याचे गॅमेट्स तयार होतील, एक कॅपिटल टी दुसरा स्मॉल टी. या पॅरेंट्सचे हे दोन गॅमेट्स, त्याच पद्धतीने ह्या पॅरेंट्सचे हे दोन गॅमेट्स, आणि याचं फर्टिलायझेशन झालं. तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी हा जो रेशिओ असतो तो रेशिओ या पद्धतीनं मिळतो. एक कॅपिटल टी, दोन कॅपिटल टी स्मॉल टी आणि एक स्मॉल टी. हे जरी संख्येमध्ये जास्त प्लांट्स मिळाले असतील तरी याचा रेशो असतो जिनोटायपिक रेशो 1:2, 2:1. या ठिकाणी आपल्याला 50% प्लांट्स F2 जनरेशनमध्ये कसे मिळतात, हायब्रिड टॉल. या ठिकाणी सुद्धा लॉ ऑफ डॉमिनन्स फॉलो होतो.